गोष्ट 1990ची. दिवस उन्हाळ्याचे. शहरात जरी लाईट असली तरी खेडेगावात अजून लाईट पोचली नव्हती. खामगाव त्यातलंच एक. लाईट होती ती फक्त ग्रामपंचायतीच्या हापिसात. ग्रामपंचायतीच्या बाजूलाच असलेल्या वाड्याच्या पारावर काही वयस्कर मंडळी शेतातली कामं उरकून आली होती. सारीपाटाचा डाव मांडायची तो अंधार पडेपर्यंत. थोडा अंधार पडला की घरी जाऊन रात्रीचं जेवण उरकून परत गोधड्या उश्या घेऊन परत पारावर गप्पा मारायला यायची. ग्रामपंचायतीच्या बाहेर लावलेल्या 100च्या बल्बचा प्रकाश बराच लांबपर्यंत पडायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बरीच मंडळी झोपायला ग्रामपंचायतीच्या पटांगणात यायची. तेव्हा मनोरंजनाचे साधन म्हणजे गप्पा. मग या मंडळीच्या गप्पा इतक्या रंगायच्या की 12 वाजून 1 वाजू त्यांना त्याचे भान राहत नव्हते. गप्पा जर कधी भुताखेताच्या निघाल्या तर विचारूच नका. एक झालं की एक काहीतरी रंगून रंगून सांगायला तयारच असायचा. विषय निघाला खिंडीतल्या भूताचा. म्हणत्यात अमावस्येच्या रात्रीला खिंडीत भूतांची सभा भरती जणू. म्या बी ऐकलंय. औस पुनवेच्या रातीला जर कुणी एकटा दुकटा खिंडीतून आला की त्याला धरलंच म्हणून समजा. एक जण हळू आवाजात, डोक्यावरची टोपी सावरत, भानगड काय हाय माहितीये का? खंडू पाटलानं त्याच्या शेतावर काम करणाऱ्या एका जवान पोरीची छेड काढली. मग त्या पोरीनं पाटलाच्या अशा कानाखाली वाजवली, पुढं काय झालं? मग तर पाटील पेटलाच असेल. हा ना, पाटलानं त्या पोरीचा काटा काढायचा ठरवले. एका रातीला तिला तिच्या शेतातल्या घरातून पळवून आणली आणि तिच्यावर जबरदस्ती केली. तो सैतान एवढ्यावर गप्प नाही बसला. त्याने तिला गळा दाबून मारली आणि तिचा मुर्दा रात्रीच्या येळी तशाच खिंडीपाशी टाकून दिला म्हणत्यात. ती तवापासून ती तिथंच येतीया. आणि तिच्या घरचं? पाटलापुढं घरचं काय करणार? लातूरवरून पोट भरायला आलेलं ते गरीब कुटुंब एका रातीत गपचीप आपला समदा पसारा घेऊन परत आपल्या गावी गेलं. या अशाच गप्पा रंगल्या होत्या. रघु पारावरच्या एका कोपऱ्यात बसून गप्पा ऐकत होता. पण भूताच्या गप्पा सुरू होताच तो घरी निघाला. माधव, मी येतो रे, रघु म्हणाला. रघु भूतांना घाबरत नव्हता. मुळात रघुला भूताखेतांवर विश्वासच नव्हता. या अशा गप्पा सुरू झाल्या की तो पळ काढायचा. मनातल्या मनात त्या गप्पा मारणाऱ्यांना तो हसत असे. उन्हाळ्याचे दिवस असेच संपले. पावसाळा चालू झाला. सगळ्यांची शेतातील भात लागवडीची कामं सुरू झाली. पावसाळा शेतकामातच गेला. आता हळूहळू थंडी पडू लागली. हिवाळा चालू झाला. रघु न्याहारी उरकून शेतावर गेला. शेतात भात काढणीची कामं चालू होती. ती आटपून संध्याकाळी 5 वाजताच रघु घरी आला. जानकी रघुची बायको. जानकी, चहा टाक ग. हा, टाकते. रघुचं हातपाय धुत घरात येवस्तोवर जानकीने चहा करून ठेवला. रघु आत येताच तिने चहाचा कप पुढं करत म्हणाली, उद्या चिंचोशीला जायचंय होतं का? म्हातारा आई तब्येत बिघडली आहे. पवारांनी मीना कालच बाहेरून आली. आईंनी तिच्याकडे निरोप पाठवला होता. पण उद्यालाच नाही जमायचं. उद्या जेध्यांच्या रमणाचं लग्न आहे ना, आणि परवा वावरातली कामं उरकून घ्यायची आहेत. बरं, तुला आज सोडेल तर चालेल का? काय तासभराचा तर रस्ता आहे. तेवढ्यात रघुची आई मध्येच म्हणाली, नाही, आज अमावस्या आहे. आज अजिबात जमायचं नाही. हा अवस पुनव भूताखेतावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्या कारणाने जायचं नाही हे त्याला पटना. रघु आईला म्हणाला, आई, अमावस रातच्याला आता 6ला निघलं की 7 पोथूर चिंचोशी गाठतोय आणि परत 9च्या आधी घरी हजर. मग काय आलिया भीती? आईलाही माहीत होतं हा काही ऐकणार नाही. बरं जा बाबा, पण फडताळात त्यो मारुतीचा फोटो हाय तो खिशात घेऊन जा. म्हणजे भूताखेताची काय बी भीती नाही. पण रघुचा यावर विश्वासच नव्हता. आईच्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि जानकीला पटकन आवरायला सांगितलं. तवर त्याने सायकल पुसून दारात आणून लावली. त्यांना खामगावातून निघायला 6 वाजले. खामगावची वेस ओलांडली
की थोडं अंतर पुढे गेलं की खंडोबाचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला शेवऱ्या बाबळीचं जोमात वाढलेलं पीक. जणू कुणी त्याची शेतीच केली आहे. पुढं गेलं की गोलगावचे निमुळत्या कड्यामधील खिंड आणि खिंडीतून वर चढलं की वरच्या अंगाला पनवलीचा वाडा. वडा पार करून उजव्या अंगाला वळलं की आलं चिंचोशी, जानकीचं माहेर. तिथं पोचायला 7:30 वाजले. जावई खूप दिवसातून आलाय म्हटल्यावर जानकीच्या आईनं पटदिशी स्वयंपाक केला आणि रघुला जेवायला घातलं. जानकी माहेरचं राहणार होती. सर्जेराव जानकीचे वडील. त्यांनी रघुला राहण्याचा खूप आग्रह केला. पाहुणं रातभर राहावा आणि पहाटं कोंबडं आरलं की निघा खामगावकडं. तसं बी आज अमावस्येची रात आहे, अंधार बी लय हाय. पण रघु काय ऐकायला तयार नव्हता. त्यांना म्हाताराईची गाठ घेतली. थोड्या वेळ तिच्याजवळ बसला, तिची विचारपूस केली आणि लागलीच निघाला परतीच्या वाटेला. रघुच्या सायकलच्या मागे डायनॉमिक होता आणि पुढे त्यावर चालणारी हेडलाईट. नाही म्हणता तरी रघुला तिथून निघायला 10 वाजलेच. सासरवाडी वरून मैलभर पुढे जात नाही तोच त्याची सायकल पंक्चर झाली. मग पंक्चरच्या दुकानात पोहोतर सायकल हातात धरून वढत वढत आणली. रात्रीचे 10 वाजून गेले होते. पंक्चरवाल्याला दादा बाबा करून उठवला आणि तेवढी पंक्चर काढून घेतली. रात्रीच्या वेळी उठवलं म्हणून त्याने पंक्चरचे पैसे डबल घेतले. पंक्चर काढायला अर्धा पाऊण तास गेला. 11 वाजायला आले होते. आता लईच उशीर झाला होता. त्यानं सायकलवर जोरात टांग टाकली आणि जोरात पॅन्डल मारून लागला. जसजसा पॅन्डल जोरात मारत होता तसतसं सायकलच्या हेडलाईटमधून प्रखर प्रकाश धुळीच्या वाटेवर पडत होता. अवघ्या 15 मिनिटातच त्यांनी पानवलीचा वडा गाठला. दिवस थंडीचे होते. वड्याजवळ गारठा जरा जास्त जाणवत होता. रघु सायकलचा पॅन्डल जोरात मारत होता. त्याला कधी घरी जातोय असं झालं होतं. त्याला भूताखेताची भीती नव्हती, पण चोरट्यांची भीती त्याला वाटत होती. आज त्याच्या खिशात कांद्याची मिळालेली पट्टी तशीच होती. गडबडीत तो ते पैसे घरी ठेवायला विसरला होता. पुढं काळाकुट्ट अंधार त्याची वाट बघत होता. रातकिडे किरकिर करत होते. मधीच त्या एखादं घुबड सपकन समोरून जात होतं. एखादा काजवा एखाद्या वेळेस डोळे चमकावे तसा झुडपातून डोकवात होता. रघु आता खिंडीत आला होता. खिंडीपासून पुढं 2 मैलावर एकही घर नव्हतं. थंडी तर कडाडून पडली होती. सायकल चालून चालून त्याचे हात गारटले होते, पाय जड झाले होते. तेवढ्यात त्याला एक चहाची टपरी दिसली. टपरीवर अंदाजे 20तील एक सुंदर मोहक आणि तिला बघताच कुणीही घाया होईल असा कमनीय बांधा असली तरुणी एवढ्या भयानक अंधारात एकटीच. रघुला प्रश्न पडला, ही एवढ्या रात्री इथं काय करते? आजूबाजूला तर कोणीच नव्हतं. त्यांनी सायकल थांबवली की सायकल आपोआप थांबली. काहीच कळालं नाही. तो मनातच म्हणाला, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? कपभर चहा पिऊ आणि निघू पुढच्या वाटेला. त्याने त्या पोरीला एक चहा सांगितला. तिनं लगेच आणून दिला आणि ती आत गेली. चहाचा घोट घेत घेत रघुचं लक्ष मागं गेलं तर 10-12 गडी हसत खिदळत नुसतंच बेसन वरपत होते. क्षणभर रघुला वाटलं, हे मलाच पाहून हसतात काय? चहा पिऊन झाल्यावर त्यांनी पैसे द्यायला आत डोकवलं तर एक मध्यम वयाची 30शीतली बाई मोठी कढईभर बेसन हातांनी हटताना दिसली. खालून चुलीला ढणाढणा जाळ चालू होता आणि ही बाई त्या हातांनी बेसन हटत होती. तिच्या आजूबाजूला बऱ्याच कोंबड्या मोकळ्या फिरत होत्या. बेसन हटता हटताच तिनं त्यातली एक कोंबडी अशी गपकन पकडली आणि हातानेच तिची मान फिरवली आणि कच्चीच कोंबडी दातांनी तोडून तिचे रक्त पिऊ लागली. रघु आता पुरता घाबरला. हातपाय थरथर कापायला लागले. त्यांनी पैसे तसेच हातात दबले आणि तिथून पळ काढायचं ठरवलं. तो झपाझप पावलं टाकत सायकलपाशी आला. सायकलला पॅन्डल मारणार तेवढ्यात ती आधी पाहिलेली तरुणी सुंदर त्याच्याजवळ आली. कुठं खामगावात जाणार का? 80 पोतर सोडता का? आता रघुची पार वाट लागली होती. त्याचं डोकं जड झालं होतं. त्या तरुणीचं मोहक रूप पाहून तो क्षणभर पाहतच राहिला. तो काही म्हणायच्या आधीच ती सायकलवर बसली. पण रघुला काही कळेना.
रघुनं घाबरून सायकलला जोरात पॅन्डल मारला. घाबरत घाबरत रघुने तिला विचारलं, तिथं अजून कोणी होतं का? नाही, मी एकटीच होते आणि आज गिऱ्हाईक बी नव्हती. आज तुम्ही एकटेच घावलात. आणि ती विकृत हसायला लागली. एखादं लहान लेकरू जरी मागं बसलं तरी सायकल चालवणाऱ्याला ते जाणवतं. पण ही एवढी मोठी बाई सायकलवर बसली तरी रघुला तिचं वजन जाणवत नव्हतं. म्हणून त्यानं मागं वळून बघितलं तर ती होती. रघुची छाती धडधडू लागली. तो पॅन्डल मारतोय तरी गाव काही येईना. एवढ्या थंडीत त्याला डबडबून घाम फुटलं. सायकल चालवता चालवता त्यानं मागं पाहिलं तर तिनं दात विचकून भेसूर हसायला लागली. आता त्याची पुरती घाबरगुंडी झाली होती. त्याने सुसाट वाऱ्यासारखी सायकल दामटली. आता कुठं तो बाबळीचा रान पर्याय आला होता. घामानं अख्खा भिजला होता. त्यांनी पूर्ण ताकदीनं सायकल पळवली. आता त्याला गावची वेश दिसू लागली. वेशीपाशी येताच त्याने सायकल थांबवली आणि तिला उतर म्हणाला आणि मागे पाहिलं तर ती वेशीपासून लांब पण नजरेस पडेल अशा टप्प्यावर रस्त्यात बसली होती. तिचं लांब सडक झिपऱ्या, दोन्ही बाजूंनी गळ्यात पांढरी साडी, निखाऱ्यासारखे लालबुंद डोळे, त्या डोळ्यातून साडीवर पडणारे रक्ताचे थेंब आणि तिचं भयानक हसणं पाहून रघु पुरता घाबरला. त्याला घरी पोचायला पहाटेचे 5 वाजले. त्याच्या डोळ्यात रात्रभर घडलेला थरारक घुमत होता. रघु 8 दिवस काय अंथरुणातून उठला नाही आणि तिथून पुढं त्यानं अमावस्या पौर्णिमेलाच काय, पण कधीच रात्रीची बाहेरगावी जायचं नाही धाडस केलं नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.